विमान अपघात की केवळ अफवा? अजित पवारांचा तो शेवटचा व्हिडिओ आला समोर. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारीला विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतर आता त्यांचा मृत्यूपूर्वी तयार करण्यात आलेला एक शेवटचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत अजित पवार नागरिकांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आपल्या उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन करत आहेत. दरम्यान अजित पवार यांच्या मृत्यूसंदर्भात अनेक अफवा पसरत आहे. AI व्हिडिओ असल्याचं बोललं जातंय, पण हा व्हिडिओ जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आधीच रेकॉर्ड करण्यात आलेला प्रचार संदेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने याबाबत अधिकृत प्रसिद्धीपत्रक देत सांगितलं की हा व्हिडिओ 24 जानेवारी 2026 रोजी देवगिरी या शासकीय निवासस्थानी रेकॉर्ड करण्यात आला होता आणि तो पूर्णपणे ओरिजिनल आहे. या व्हिडिओत अजित पवार नेहमीच्या शैलीत ग्रामीण मतदारांशी थेट संवाद साधताना दिसतात. पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, शेती आणि रोजगार हे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून थेट गावापर्यंत पोहोचणारे मुद्दे असल्याचं ते सांगतात. राष्ट्रवादी काँग्रेसने ग्रामीण विकास, शेतकरी, महिला, तरुण आणि ज्येष्ठांसाठी केलेल्या कामांचा ते उल्लेख करतात आणि 5 फेब्रुवारीला घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबण्याचं आवाहन करतात. मग हे सगळं महत्त्वाचं का आहे? कारण अशा खोट्या बातम्या केवळ संभ्रम पसरवत नाहीत, तर लोकशाही प्रक्रियेवरही परिणाम करतात. एखादा व्हिडिओ चुकीच्या संदर्भात मांडला गेला की भावना भडकतात, विश्वास डळमळतो. म्हणूनच वाचकांनी कोणतीही व्हायरल बातमी खरी मांडण्याआधी स्रोत तपासणं, अधिकृत माहिती पाहणं आणि अफवांपासून सावध राहणं आज खूप गरजेचं आहे.